माझे नाव अजय आहे. माझे वय आता 23 वर्ष इतकं आहे. माझं शिक्षण पूर्ण होऊन मी सध्या नोकरीच्या शोधात आहे. आमच्या घरी मी आणि माझे आई-वडील आम्ही तिघेजण राहत होतो. वडील सरकारी नोकरीवरून रिटायर झाले होते. म्हणून थोडा घराला हातभार लागावा म्हणून आम्ही काही महिन्यांपूर्वी आमच्या घराच्या बाजूला असलेला 1 BHK घर हे भाड्याने दिले होते. त्या घरात उत्तर भारतातील कपल राहत होते. आमचे घर हे 3 BHK होते. 2 BHK मध्ये आम्ही आमचा सामान ॲडजस्ट केला आणि उरलेला 1 BHK हा त्यांना दिला होता. भाड्याने राहत असलेले कपलपैकी माणूस हा बाहेरगावी नोकरी करायचा. त्याचे नाव अशोक होते आणि त्याची बायकोचे नाव हे निशा होते. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आमचे घर हे भाड्याने घेतले होते. अशोक साधारणतः 3-4 महिन्यानंतर 10 दिवसांसाठी घरी यायचा आणि निशाही घरीच एकटी असायची. पण ती स्वभावाला अगदी मनमोकळी आणि सुंदर होती. मला तिच्याबरोबर काहीही आकर्षण नव्हते. मी तिला भाभी म्हणून आवाज देत असे. तिला अजून मराठी बोलायला जमत नव्हते. अजून अधूनमधून मराठी शब्द जे तिला सोपे वाटायचे ती ते बोलायची. आमच्याशी बोलताना ती हिंदीतच बोलायची. आता तिला आमच्या घरात येऊन 7 महिने झाले होते. तिच्या बेडरूम आणि माझा बेडरूम शेजारी शेजारी होता. फक्त मध्ये एक दार होता, हा परमनंट आम्ही लॉक केला होता. शेजारच्या रूममधील सर्व हालचाली मला कळत होती व ऐकू येत होती. एक दिवसा अगोदर तिचा नवरा अशोक हा घरी आला होता. तेही 7 दिवसांसाठी. म्हणून बाबींची आज मज्जा होती. सकाळी सकाळी निशा बाबी ही दारासमोर रांगोळी काढत होती. तिची आणि माझी नजरानजर झाली आणि मी तिला नमस्ते बाबी म्हणालो. त्यावर तीही मला नमस्ते म्हणून तिने रिप्लाय दिला. भाभी, अशोक भैया आ गए क्या? त्यावर ती म्हणाली, हाँ कल रात को आपके भैया आ गए थे. 7 दिन की छुट्टी मिली है उनको. ठीक है भाभी, मेरा भी काम करके मैं जल्दी वापस आके भैया से मिलता हूँ, असे बोलून मी घरातून बाहेर निघालो. माझ्या मित्राने रेल्वेचा टेंडर घेतला होता. आम्हाला फक्त 30 किलोमीटर नाली खोदायची होती, तीही रेल्वेच्या पाईपलाईनसाठी. त्यामुळे गावात JCBच्या शोधात आम्ही दोघे मित्र जाणार होतो. भरपूर विचारपूस करून व फिरल्यानंतर आम्हाला शेजारच्या गावात एक JCB मिळाला. एका तासाला 800 रुपये तो घेणार होता. थोडीशी तडजोड करून आम्ही त्याला 600 रुपयापर्यंत आणले आणि परवापासून कामाला सुरुवात करायला सांगितली. त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यावर मी भाभींच्या दारासमोर उभा राहून अशोक भैया असा आवाज दिला. त्यावर अशोक लागलीच बाहेर आला. आम्ही दोघांनी गळाभेट घेतली आणि एकमेकांचे हालचाल विचारले. त्यानंतर मुलांची आणि बाबींची काही काळजी करायची नाही असे मी त्याला आश्वासन दिले. मैं, मम्मी, पापा सब है उनके साथ. आप अपने काम पर ध्यान दो. अशोक भैया, भाभी बिलकुल मजे में है यहाँ पे. माझ्या सांगण्यावरून त्यालाही खूप आनंद वाटला की आपले घरमालक किती काळजी घेतात आपल्या परिवाराची. रात्री जेवण करून मी माझ्या रूममध्ये लॅपटॉपवर अजून काही सरकारी टेंडर शोधत होतो. रात्रीच्या 11 वाजेला शेजारच्या बेडरूममधून म्हणजेच भाभीच्या रूममधून काही आवाज येऊ लागला होता. मी काही वेळ माझा लॅपटॉप शटडाऊन करून आणि रूमची लाईट ऑफ करून त्यांच्या शब्दांकडे कॉन्सन्ट्रेट केले. मला त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. म्हणून मी बेडरूमचा लॉक असलेल्या दाराजवळ गेलो. तेव्हा मला बाबींचा आवाज जास्त येऊ लागला होता. अरे थोडा धीरे, आज ही तो आए हो, कुछ प्यार कल के लिए भी बचा के रखो. बाबींचा आवाज ऐकल्यानंतर माझ्या मनात वेगळ्याच तरंग उठू लागल्या होत्या. बाबी मध्ये मध्ये सिसकाऱ्या सोडत होती. माझ्या शरीरातली उत्तेजना अधिक वाढत होती. कारण की मी माझ्या आयुष्यात असं कधीही ऐकले नव्हते आणि या गोष्टींचा मी कधी माझ्या डोक्यात विचार घुसूही दिला नव्हता. काही वेळानंतर त्याचा आवाज शांत झाला आणि रूममधल्या हालचालीही बंद झाल्या होत्या. मी आता घडलेल्या प्रकाराबद्दल कल्पना करू लागलो होतो की भाभींचा नवरा येताच भाभी आनंदात असणारच, कारण हे सुख जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्री माणसाला घ्यावे लागतात. नंतर विचारात मला केव्हा झोप लागली ते मला कळाले सुद्धा नाही. सकाळी थोडा मी उशिरा उठलो आणि फ्रेश होऊन बाहेर निघालो तर भाभी बाहेर दारासमोर रांगोळी काढत होती. मी तिला म्हणालो, भाभी आज देर हो गई आपको रंगोली निकालने में, नहीं तो रोज सुबह जल्दी निकाल लेती थी आप. तिने माझ्याकडे पाहिले आणि एक गोड हास्य तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तिचा चेहरा चेहराही आज खिललेला होता. नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर आज जास्तच आनंद दिसत होता. त्यावर ती म्हणाली, रात को थोड़ा लेट हो गए थे सोने में, इसलिए आज देर हो गई रंगोली निकालने में. हाँ, हमारे भैया जो आ गए
तो देर होगी रात को. तिने माझ्याकडे असलेला चेहरा लागलीच खाली केला आणि काढत असलेल्या रांगोळीकडे ती पाहू लागली. मी असं बोलल्यावर ती थोडीशी लाजली होती. ती आता माझ्याकडे पाहू शकत नव्हती. जोपर्यंत तिचा नवरा घरी होता तोपर्यंत दररोज मी त्यांचा आवाज रात्रीच्या वेळेस ऐकायचो. आज संध्याकाळी तिचा नवरा परत ड्युटीवर जाणार होता. ती थोडी नर्वस होती. तिचा चेहरा उतरला होता. अशोक निघतेवेळी मला भेटण्यासाठी घरी आला आणि म्हणाला, भैया मेरी बीबी बच्चों की जरा ध्यान रखना. त्यावर मी त्याला सांत्वन देत म्हणालो, आप चिंता मत करो, मैं जब तक हूँ तब तक उनको किसी चीज की कमी नहीं होगी. त्याला माझ्यावर खूप विश्वास होता, कारण तो जितके दिवस होता तितके दिवस मी त्याला भेटण्यासाठी आवाज देत होता आणि त्यांच्या हालचाली विचारत होता. आता अशोक आपल्या ड्युटीसाठी निघाला होता आणि भाभी दारात उभी राहून आपल्या नवऱ्याकडे पाहत होती. एखादी स्त्री ही मुलं वाचून राहू शकते, पण नवरा वाचून जगणे शक्य नाही, कारण स्त्रियांच्या अशा काही गोष्टी पुरुषांशिवाय अपूर्ण असतात, म्हणून त्यांना पुरुषाची गरज भासतेच. काही वेळ थांबून भाभी आपल्या घरात गेल्या. आता त्यांच्या घराजवळ जाणे मला योग्य वाटत नव्हते, म्हणून मीही माझ्या कामासाठी बाहेर पडालो. संध्याकाळी घडी आल्यावर भाभी ओट्यावर बसल्या होत्या. मी भाभींजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. भाभी, मन नहीं लग रहा ना आज आपका? भैया चले गए तो? त्यावर भाभी म्हणाली, आपके भैया की नौकरी है ना एकदम घटिया है. इतनी दूर जाते हैं और मैं यहाँ अकेली उनकी राह देखती रहती हूँ. किसी चीज की जरूरत हो भाभी तो पक्का आवाज देना, दिल में संकोच मत रखना. त्यावर ती हसत म्हणाली, हाँ भाई साहब, मैं आपको ही आवाज दूंगी. भाभी जवळून जात असताना मी तिला म्हणालो, भाभी आपकी आवाज बहुत सुंदर आती थी रात को. ती आश्चर्याने म्हणाली, कब? आपने कब सुना? त्यावर मी म्हणालो, हमारे भैया जब घर पर थे तब तो रात को आपको मजा ही आता होगा ना. अरे धीरे, अरे क्या भूखे शेर की तरह कर रहे हो. माझ्या तोंडातून असे शब्द ऐकल्यानंतर ती इतकी लाजली होती की तिने चेहरा आपल्या साडीच्या पदरमध्ये झाकला आणि आतल्या आत हसू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. साधारणतः घड्याळात 7 वाजले होते. बाबीचा मुलगा शाळेत गेला होता आणि एकदम जोराचा आवाज त्यांच्या घरातून ओरडण्याचा आला. मी ब्रश करत होतो. हातातून ब्रश फेकून मी बाबीच्या घराकडे धावत सुटलो. घरात घुसल्यानंतर कोणीही दिसत नव्हते. मी आवाज दिला, भाभी क्या हुआ? ती बाथरूमच्या आत होती. मी बाथरूम जवळ जाऊन परत तिला विचारले, गिर गई क्या आप? रुको, मैं बगल वाली आंटी को बुला के लाता हूँ. अरे भाई साहब, मैं गिरी नहीं हूँ, यहाँ चिपकली है. अरे भाभी, चिपकली से डरती हो? कुछ नहीं करेगी वो. निकलो बाहर, मैं भगाता हूँ उसको. अरे मेरे पास कपड़े भी नहीं है, वो बाहर ही रखे है. आप ऐसे करो, वो कपडे मुझे दे दो. टेबलवर बाबीचे कपडे पडले होते. त्या कपड्यांकडे पाहून माझ्या मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती. मी हातात कपड्यांना पकडले आणि बाथरूमच्या दाराजवळ जाऊन थाप मारली. लागलीच बाबीने अर्धवट दार उघडून माझ्या हातातून ते कपडे घेतले आणि काही वेळानंतर ती बाहेर आली. अंघोळ करून भाभी इतकी सुंदर दिसत होती की तिच्याकडे पाहिल्यानंतर मला त्या पालीचा विसर पडला आणि मी घरी जाण्यासाठी निघालो. मी जात असताना भाभीने मला आवाज दिला, अरे भाई साहब, उस चिपकली को तो निकालो बाहर. मी बाथरूममध्ये जाऊन त्या पालीला त्या ठिकाणाहून पळवले आणि तेव्हा त्या भाभीच्या जीवात जीव आला. मग भाभीने मला एक चिठ्ठी दिली. त्यात घरच्या किराणाचा सामान आणायचा होता. दुकान घरापासून फार लांब होते. मोटरसायकल किंवा रिक्षाशिवाय त्या दुकानापर्यंत जाणे शक्य नव्हते. आप जब शाम को घर आओगे तब यह सामान लेके आना, असं भाभीने मला सांगितले. त्यावर मी हो म्हणालो. जरूर भाभी, मैं पक्का लेके आऊंगा. मी फ्रेश होण्यासाठी आपल्या घरी आलो. भरपूर वेळ झाला असल्या कारणाने मी लवकरात लवकर तयार होऊन कामासाठी निघालो. आज जास्त काम नव्हते. सरकारी टेंडरही लवकर निघत नव्हते, म्हणून मी संध्याकाळी लवकर घरी येण्याचा प्लॅन केला. मग माझ्या लक्षात आले की आपल्याला किराणा सुद्धा घ्यायचा आहे, म्हणून मी दुकानावर जाऊन भाभीने सांगितलेला सर्व सामान यादीप्रमाणे घेतला आणि घरी येण्यासाठी मी निघालो. 10-15 मिनिटानंतर मी घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर मी सामान देण्यासाठी भाभींचा दार वाजवला. दार उघडाच होता. मी दारावर थाप मारली आणि दार आतल्या दिशेने उघडला. मी घरात घुसल्यावर समोरचे दृश्य पाहून
माझे अंग एकदम थरथरायला लागलं होतं. माझे डोळे आश्चर्याने चक्क मोठे झाले. माझ्या आयुष्यात मी असं दृश्य कधीही पाहिलं नव्हते. भाभी ही फक्त आपल्या इनार ड्रेसवरच होती, बाकी काही नाही. मी किराण्याची थैली खाली ठेवून तिच्याचकडे मन भरून पाहत राहिलो. योगायोगाने तिची आणि माझी नजर झाली. ती मला पाहून लाजली आणि साईडला पडलेली बेडशीट तिने अंगावर टाकली. मी तिला पाहून घाबरलो होतो. मीही फटक्यात घराबाहेर निघालो आणि आपल्या घरामध्ये शिरलो. मला फार स्वतःवर संताप येत होता. आपण तिला या कंडिशनमध्ये पाहायला नको हवं होतं. मला स्वतःची जास्त चीड वाटू लागली होती. काही वेळाने मी त्या भाभीची माफी मागण्यासाठी तिच्या घराकडे निघालो. आता घड्याळात संध्याकाळचे 7 वाजले होते. ती घरात एकटीच होती. तिचा मुलगा बाहेर खेळण्यासाठी गेला होता. भाभी टीव्ही समोर बसली होती. मला पाहून ती एकदम नॉर्मल कंडिशनमध्ये होती. अहो बाईसाब, कुछ काम था क्या? मी मनात विचार करू लागलो की या बाईला आपण अशा अवस्थेत पाहिल्यावरही तिच्यात काहीही बदल नाही. त्यावर मी म्हणालो, भाभी मुझे माफ कर दो. मुझे पता नहीं था कि आप कपड़े बदल रहे थे. दरवाज़ा खुला था इसलिए मैंने आपको आवाज़ नहीं लगाई. मुझसे बड़ी गलती हो गई. त्यावर भाभी म्हणाली, अरे भाई साहब, उसमें कोई गलती की बात नहीं है. हो जाता है कभी कभी. पण तिचं ते पाहिलेलं मी सुंदर शरीर आणि आता माझ्यासमोर बसलेली कपड्यांवर भाभी, फार फरक होता दोघा घटनांमध्ये. भाभी भाजी कापत असताना तिचं शरीर पूर्ण हालत होतं आणि माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी अचानक गेले. किती सुंदर दिसत होते ते. मन करत होती की त्यांच्याशी खेळावे, पण भाभी ही माझ्याकडे तिरकट डोळ्यांनी एकटक पाहत होती. भाभीला माझ्याबद्दल आकर्षण वाटू लागले होते असे माझ्या मनाला वाटत होते. काही वेळ थांबल्यानंतर भाभीने मला प्यायला पाणी दिले. मग पाणी पिऊन झाल्यानंतर मी आपल्या घराच्या दिशेने निघू लागलो. भाभी मला सोडण्यासाठी दारापर्यंत आली होती. तिच्या नवरा गेल्यानंतर तिला एकटेपणासारखे वाटत होते. मी घरी आल्यावर माझ्या डोक्यात सतत तिचाच विचार सुरू होता आणि तिला अशा अवस्थेत पाहिलेले ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर वारंवार फिरत होते. मलाही भाभी आता हवीशी वाटू लागली होती. तिच्याबद्दल माझेही आकर्षण खूप वाढले होते. आता भाभींच्या घरी माझं येणं जाणं पहिलेपेक्षा जास्त वाढलं होतं. दिवसातून 3 वेळेस मी तिला पाहण्यासाठी तिच्या घरी जात असे. भाभी दाराच्या वरांड्यावर उभी राहून माझ्यावर लक्ष ठेवून होती. तिलाही मी आता पहिल्यांपेक्षा जास्त आवडायला लागलो होतो. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. भाभीला बाथरूमच्या वरच्या पोर्चमध्ये न लागणारे सामान ठेवायचे होते, पण त्यांच्या हात तिथपावतो पोचत नव्हता. म्हणून त्यांनी मला आवाज दिला, अरे भाई साहब सुनिए, आप मेरी मदद कर दोगे सामान रखने में. मी फार उत्साहाने तिच्या रूममध्ये आलो. तिने सर्व सामान खालीच अगोदरपासून ठेवला होता. मी स्टूलवर उभा राहून तिच्या हातातून सामान घेऊन वर ठेवत होतो. सामान ठेवत असताना भाभी जेव्हा सामान उचलण्यासाठी खाली वाकायची तेव्हा माझं लक्ष अचानक तिच्या त्या ठिकाणी गेले. परत माझे भान हरपले. त्यांच्याकडे पाहून मला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली. माझं लक्ष त्या ठिकाणाहून दुसरीकडे जातच नव्हतं. अचानक भाभी आणि माझी नजर झाली. तिला कळले होते की मी कोणत्या ठिकाणी पाहत आहे, म्हणून तीही मला दाखवण्यासाठी उत्सुक होती. सर्व सामान ठेवून झाल्यानंतर भाभींनी मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि माझ्यासाठी त्यांनी चहा ठेवला. चाय पीके जाना भाई साहब. मीही भाभीला हो म्हणालो. भाभी चहा घेऊन आल्यावर माझ्या शेजारीच बसली. ती कधीच एवढ्या जवळ माझ्या बसली नव्हती. तिचा हात अचानक माझ्या मांडीवर आला. मी अगदी घाबरलो होतो, पण हातात चहाचा कप होता. काही वेळानंतर तिने तो हात उचलला आणि माझी चहा संपल्यावर मी भाभीला सांगितले की मी येतो भाभी. त्यावर ती हो म्हणाली. आता माझ्या डोक्यात तिच्या हाताचा माझ्या मांडीला झालेला स्पर्श खटकत होता. तिने का ठेवला असावा आपल्या मांडीवर हात, याचाच विचार मी करू लागला होता. रात्रीच्या 11 वाजले होते. ती घरात एकटी होती. तिचा मुलगाही झोपला होता. ज्या ठिकाणी भाभीचं बेडरूम होतं त्याच ठिकाणीला लागून मीही झोपायचो, पण मध्ये एक दार हे परमनंट लॉक केले होते.
त्या दाराचं कुलूप मी रात्रीच्या सुमारास तोडले आणि भाभीच्या घरात मी शिरलो. तिलाही झोप लागत नव्हती. ती वारंवार कूस बदलू लागली होती. झोपेमध्येही ती फार सुंदर दिसत होती. मी तिच्याजवळ जाऊन गुडघ्यावर बसलो आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागलो. माझं लक्ष अजूनही तिच्या त्याच ठिकाणी होते, ज्या ठिकाणी मला स्पर्श करण्याची इच्छा झाली होती. काही वेळाने भाभीचे डोळे उघडले. तिने समोर मला पाहिले आणि म्हणाली, भाई साहब, आप यहाँ कैसे आए? दरवाजा तो मैंने अंदर से लॉक किया था. अरे भाभी, मैं इस दरवाजे से आया हूँ. मैंने देखा आपको भैया जाने के बाद नींद नहीं आती, इसलिए मैं आपको सुलाने आया हूँ. असं म्हटल्यावर भाभीने लागलीच मला खाली ओढले आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. आम्ही दोघंही रात्रभर एकमेकांच्या प्रेमात असे गुंतलो होतो की आम्हाला वेळेचेही भान नव्हते. मग आम्ही एकमेकांचे कपडे बाजूला ठेवून आमच्या अतृप्त मनाला तृप्त केले आणि दोघेही घामाने ओलीची मजा आलो. भाभी पूर्णपणे माझ्यात एकरूप झाली होती. आता तर दिवसा व रात्री दोघंही वेळेस आम्ही एकमेकांना शांत करायचो. जोपर्यंत तिचा नवरा घरी येत नाही तोपर्यंत हा दार मी अनलॉकच ठेवायचो आणि जेव्हा तिचा नवरा सुट्टीसाठी घरी यायचा तेव्हा मी आतून बाहेरून त्या बेडरूमच्या दाराला लॉक करायचो. अशा प्रकारे त्या भाभीमुळे मला न कळालेल्या गोष्टीसुद्धा कळायला लागल्या होत्या.